मी खरं तर इथे काही लंबचौडं भाषण करण्यासाठी आलोच नाही. लंबचौडं भाषण कधी करायचं आहे मी नक्की ठरवलेलं आहे. एकदा बोलायचं महिनाभर चालू, महिनाभर चालू. मी काय करत नाही मुद्दावर. पण मी तुम्हाला एवढीच एक गोष्ट सांगण्यासाठी आलोय, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, कशातही जरी करिअर केलं तरी आपली मातृभाषा ही दूर जाऊ देऊ नका, एवढ्यासाठी म्हणून हे सांगायचं मला काय होतं. अच्छा, आनंद झाला. मला वाटतं काय खाली काय आलं की मध्येच तिथे उभं राहिले. आताच जोगळेकर साहेबांनी सांगितलं की ग्लोबलायझेशन मला पण मान्य आहे. ग्लोबलायझेशन आपलीच लोक प्रश्न विचारतात, या संपूर्ण ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये हे मराठी करून कसं चालेल. मी मध्यंतरी माझ्या भाषणामध्ये म्हटलं होतं की या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये एक चित्रपट हिंदी काढला, बाकी सर्व चित्रपट बंगालीत काढले, तरीही ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सत्यजित रेंना मिळाला नव्हता. स्वतःच्या भाषेमध्ये राहून देखील जगातलं सगळ्यात मोठं ऑस्करचं अवॉर्ड हे सत्यजित रेंना मिळालं ना. बंगाली भाषेमध्ये आयुष्यभर सर्व साहित्य लिहून रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं ना. आम्हालाच का सांगताय तुम्ही हे सगळं बाजूला सोडा म्हणून. म्हणजे आज बघा या जगामध्ये विमानाच्या दोन कंपन्या मोठ्या, बाकीचा इतर आहेतच पण मोठ्या, एक बोईंग आणि दुसरी एअरबस. एअरबस कोण बनवते, कोणता देश बनवतो? फ्रान्स. म्हणजे जगाला ते एअरलाइन्स एअरक्राफ्ट पुरवत आहेत, हे जगासाठी करतायत. पण फ्रेंच या भाषेशी संपूर्ण देश हा किती घट्ट आहे हे तिथे गेल्याशिवाय नाही. इतर अनेक देश जगाच्या पाठीवरती आपापला विकास करतायत, मोठे होत आहेत, पुढे जात आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा प्रकारे जर समजा बघायला गेलं तर आज जपान, सगळे देश आहेत. आणि त्या देशांची, त्या लोकांची, त्यांचं जे अस्तित्व आहे ही त्यांची भाषा आहे. स्वतःची भाषा अशी घट्ट पकडून बसलेली आहे. वेडवाकडे तिकडे काही होत नाही आपल्यासारखं. आम्ही पहिलेच सरेंडर. आज जिथे जिथे मिळेल, ज्या ज्या संध्या मिळतील, हातामध्ये लागतील, तिथे तिथे तुम्ही शिरलं पाहिजे. कुठचंही काम लहान नसतं आणि कुठचंही काम मोठं असं कुठचंही नसतं. काम हे कामच असतं. म्हणजे आपल्याकडे अनेक वेळेला असं होतं की बाबा नोकरी आहे, किती पगार? 3,000 रुपये द्यायला तयार आहे. नाही, 3,000 असेल तर राहू दे, 6,000 वगैरे काय असेल तर. अरे पण पहिले मिळतं तर हातात तर घे, नाहीतरी संध्याकाळी पानबिडीच्या शॉपवरतीच उभं राहायचंय. आणि माझी मराठी मुलांना एवढंच सांगणं आहे की जी जी संधी हातामध्ये येईल, समोर दिसेल, तिथे पहिले घुसा, तर नंतर बघू आपण. आणि मग तुम्ही घुसत नाही म्हटल्यानंतर मग आपल्या इकडचे नेते काय म्हणतात की आमच्याकडच्या गोठ्यामध्ये म्हशींचं दूध आमच्याकडे बिहारी लोक काढतात म्हणून. तुम्ही जात नाही म्हणून. जे जे काही आपल्याला मिळेल करायला, जे जे हातामध्ये लागेल, ते ती संधी, कुठचीही संधी सोडू नका. संध्या वारंवार येत नसतात. या संधीचा योग्य प्रकारे तुम्ही वापर कराल, तुम्हाला ती दिसेल, अशा दृष्टिकोनातून तुमची भविष्यातली वाटचाल व्हावी अशी माझी एक इच्छा, प्रार्थना आपल्यासमोर मी व्यक्त करतो. अनेक इथे मान्यवर आपल्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून इथे थांबलेले आहेत. मी माझे संदीप आचार्य आणि त्यांच्या संस्थेला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला आज इथे या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि मला काही 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.